हे गाइस, गुड मॉर्निंग। आज आपल्या फिटनेस सिरीजचा आहे 12वा दिवस आणि आज आपण सकाळी वर्कआउट केलेला नाहीये, आपण संध्याकाळी आल्यानंतर वर्कआउट करणार आहे। तर आता मी बसलोय नाश्ता करण्यासाठी, तर मी तुम्हाला दाखवतो मी आज काय खातोय। तर आजच्या ब्रेकफास्टच्या मील मध्ये आपण ऑमलेट खातोय। दोन अंड्याचे 2 ऑमलेट बनवलेले आहेत, तर याच्यातून आपल्याला 24 ग्रॅम प्रोटीन भेटून जाईल। 4 होल एग खातोय आपण ऑमलेट बनवून, तर त्यातून आपल्याला 24 ग्रॅम प्रोटीन भेटेल। तर चला मग नाश्ता संपवून टाकूया। तर गाइस, संध्याकाळच्या मील मध्ये मी काय खाणार आहे मी तुम्हाला आता दाखवतो। ऑफिस मध्ये आपल्याला व्हिडिओ शूट करता येणार नाहीये, तर चला मग पाहूया। तर गाइस, हा आपला दुपारचा मील आहे। याच्यामध्ये आपण मूग, मटकी, हरभरा आणि शेंगदाणे हे रात्री भिजवून ठेवले होते, त्याची उसळ बनवून घेतली आहे आणि हे सलाड आहे। हे आणि ह्या सलाड आणि उसळ आपण आज दुपारच्या जेवणाला खाणार आहे। गाइस, एकदम हेल्दी मील आहे, हाय प्रोटीन हाय फायबर रिच मील आहे। यातून आपल्याला खूप जास्त बेनिफिट्स होतील मसल बिल्डिंग साठी। तर चला मग आपल्याला जायचं ऑफिसला, निघूया। तर हे गाइस, काय आणले बघा, अमेझॉनवरून पार्सल मागवले किचन स्केल। आपण जे डाएट करत होतो ते अंदाजावर घेत होतो आपण की हे एवढं 50 ग्रॅम असेल 100 ग्रॅम असेल, पण म्हटलं अंदाजावर नको जायचं तर प्रॉपर वेने जाऊया। ॲटमचा आहे वजन काटा, स्केल घेतला आहे, स्मॉल स्केल आहे, याचं वॉरंटी कार्ड आहे, 6 मंथ वॉरंटी आहे आणि हा आहे आपला वजन काटा। प्रॉपर पॅकिंग दिले, आजच रिसिव्ह झालं। कंपनीत होतो ऑफिसमध्ये, जे व्हिडिओ नाही काढता आला, पण मी तिथं वजन काटा ऑन करून चेक केलं सगळं व्यवस्थित चालतंय का, तेव्हा मी त्यात सेल टाकले होते। हे त्याच्यासोबतच आलेले आहेत, सेलवर आहे। आणि आता करूया ऑन। हा झाला ऑन। हा झाला ऑन। हा ग्रॅम मधलं वजन दाखवतो सगळं। तुम्हाला मी एक्झाम्पल सेट दाखवतो, बघितलं। आणि मी ह्याची अॅक्युरेसी पण चेक केली। माझ्या ऑफिसमध्ये जे दुसरे काट आहेत त्याच्यावर मी वजन ठेवून चेक केलं, फक्त 1 ग्रॅमचा फरक पडतो, त्यामुळे तो काय एवढा मॅटर नाही करत। ह्या वजन काट्याची जी स्केल आहे ना, ते 10 किलो मॅक्स आहे, म्हणजे ग्रॅम पासून 10 किलो पर्यंत तो मॅक्स काउंट करतो। आणि गाइज, खूप स्वस्तात बसला हा, फक्त 212 रुपयामध्ये हा वजन काटा मला बसला आणि 6 मंथची वॉरंटी आहे याच्यावर। मी खाली याची लिंक देतो तुम्हाला, तुम्ही जाऊन तिथून परचेस करू शकता अमेझॉन वरून। ओके, तर आजपासून आपण हा वजन काटा यूज करणार आहे डाएट साठी। आपण जे काय खाणार आहे ते याच्यावरून काउंट करून घेणार आणि मग यूज करणार। तर मित्रांनो, आज सकाळी आपण वर्कआउट केला नव्हता, संध्याकाळी घरी आल्यानंतर नाश्ता केला, केळी खाल्ली आणि आता करतोय आपण वर्कआउट। आता वाजले 7 आणि आता वर्कआउट करणार आहे, तर चला मग चालू करूया। तर वर्कआउटची सुरुवात आपण स्ट्रेचिंगने केली। स्ट्रेचिंग संपवून मग आपण मारले जोर, मग नंतर मारले आपण डिप्स, नंतर मारले आपण बैठका। आज मी डिप्स मध्ये डायमंड डिप्स ट्राय केले, तर मला बऱ्यापैकी जमले। तर जोर डिप्स आणि सपाटे आपले झालेत। आता आपण मारणार आहे बायसेप। बायसेपच्या वर्कआउट मध्ये आपण पहिल्यांदा घेतले डंबल्सने हॅमर मारल्यानंतर आपण चालू केले फ्रंट बायसेप। आपण 3-3चे असे सेट मारले, 20-20 सेट। त्यानंतर आपण शोल्डरचे 3 सेट मारले। मग आपण केला कर्ल बारने वर्कआउट। कर्ल बारने आपण सुरुवातीला शोल्डरचा वर्कआउट केला, नंतर बायसेपचा वर्कआउट केला आणि अशा तऱ्हेने आपण आपला वर्कआउट संपवला। तर मित्रांनो, वर्कआउट झाला, आता बसलोय डिनर करण्यासाठी। तर आज आहे आखाड, म्हणजे आखाडाचा शेवटचा दिवस। तर आज आपण बनवले आपल्या घरी मटन आळणी भात, तर मी तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, हा बनवलाय मटन आळणी भात आणि मटन आळणी सूप। तर खूप छान असं स्ट्रक्चर आलेलं आहे याला आणि इतका सुंदर असा वास येतोय ना, म्हणजे कंट्रोल होत नाही खाण्यासाठी। आज शेवटचा दिवस आहे, आपण यानंतर श्रावण चालू होईल। 1 महिना आपण पूर्ण पाळणार आहे, मांस कसलंही खाणार नाही, फक्त आपण अंडी खाणार आहे, ते पण आपल्या डाएट साठी, प्रोटीनची गरज भागवण्यासाठी। त्यामुळं आजचा शेवटचा दिवस, याच्यानंतर 1 महिना श्रावण संपेपर्यंत आपण मांस खाणार नाही। तर चला मग खाऊन घेतो, भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये। तब तक के लिए गुड बाय।